काय चुकी केली? माझ्या घरामध्ये मी नव्हतो, माझी बायको माझ्या विजय फुटवेअर ह्या आस्थापनेमध्ये माझ्या स्वतःच्या मालकीच्या आस्थापनेमध्ये होती. माझ्या घरामध्ये माझी वहिनी होती आणि माझी वयोवृद्ध आई होती आणि त्याचबरोबर माझा पुतण्या होता. त्या ठिकाणी निलेश राणे साहेब खाली शूटिंग करत वरती आले, माझ्या प्रांगणातून शूटिंग करत वरती आले, बेल वाजवली आणि विचारलं विजय केनवडेकर आहेत का? वहिनींनी सांगितलं नाही आहेत. नाही आहेत म्हटल्यावर ते आतमध्ये आले. इकडे तिकडे बघून माझ्या ह्याच्यामध्ये माझ्या निवासस्थानामध्ये त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि त्याचबरोबर माझ्या बेडरूम मध्ये पण गेले. आणि ह्या झाल्यानंतर मला फोन आल्यानंतर मी त्या ठिकाणी आलो. साहेबांना विचारलं साहेब काय झालं? तर साहेबांनी मला बेडरूम मध्ये नेऊन दाखवलं. हे बघा हे असं हे तुम्हाला शोभत नाही, तुम्ही हे आहे. म्हटलं साहेब हे माझ्या केके बिल्डरच्या बिझनेस मधले पैसे आहेत. तुमचा गैरसमज असेल तर नाही, त्याला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. त्या ह्याला पूर्णपणे उत्तर द्यायला मी बांधील आहे. आणि ही ज्याप्रमाणे माझ्या खाली असता माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये येऊन गर्दी करायची, माझ्या चारही बाजूला येऊन सगळी पूर्णपणे ह्यांनी आपले कार्यकर्ते लावायचे वेगळ्या पद्धतीने बघणारे, आणि खाली खाली ज्याप्रमाणे राहून धिंगाणा घालायचा माझ्या प्रीमायसेस मध्ये, ज्या पहिल्या मजल्यावर येणाऱ्या पायरीमध्ये आहे त्या प्रीमायसेस मध्ये येऊन दहशतीचं वातावरण करायचं. कोण ओळखीचा नाही त्यांना घेऊन कॅमेरे घेऊन माझ्या घरामध्ये फिरायचं. किती योग्य आहे हो? किती योग्य आहे ते मला सांगावं. लोकप्रतिनिधी आहात तुम्ही आणि ह्या निलेश राणे साहेबांसाठी आम्ही पण काम केलं. ते काय चुकीचं केलं का काम? आम्ही पक्षाने आदेश दिले म्हणून काम केलं. साहेब मी काय राजकारणावर जगणारा किंवा टक्केवारीवर जगणारा किंवा ह्यांच्या शासकीय ठेकेदार मी नव्हे. मी माझ्या आयुष्यात 1990 सालापासून आजपर्यंत एक तरी ठेका घेतला किंवा ह्यांच्या कमिशन मध्ये आहे तर कोणी ते सिद्ध करून दाखवावं. माझं विजय फुटवेअर दुकान आहे, विजय शूज म्हणून माझी दुसरी हे आस्थापना आहे, विनंती एंटरप्राइजेस म्हणून आस्थापना आहे. 3 वर्षापूर्वी मी केके बिल्डर म्हणून माझी आस्थापना चालू केली, मी आणि माझ्या नातेवाईकांनी. त्याच्यामध्ये माझं 7 मजली टॉवर माझा उभा होतोय तिकडे. आणि या काम करत असताना, एवढ्या कन्स्ट्रक्शन मध्ये करत असताना माझ्याकडे एवढी थोडी रक्कम मला ठेवणे आवश्यक आहे. हातावर मोलमजुरी करणाऱ्या काम करून घेणाऱ्यांना मला पैसे द्यावे लागतात. मी ते सिद्ध करून 100% दाखवील. माझा भाऊ अंबिका, माझी वहिनी अंबिका कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर चालवते. आम्ही 12 दिवसातले 12 तास हे आम्ही कष्टकरी म्हणून काम करतो आणि ह्या याच्यावर अशा प्रकारे माझ्यावर करावं हे किती निंदनीय आहे ते तुम्ही मला सांगा. माझं पूर्णपणे घर दहशती खाली आहे. आज मी सांगतो, रवींद्र चव्हाण साहेबांनी मला वडिलांसारखं मला हे दिलं, कारण रवींद्र चव्हाण हे माझ्या परिवारातले आहेत. मला माझ्या पाठीवर मला उभं करण्याचं धारिष्ट रवींद्र चव्हाणांनी दाखवलं. नारायण राणे साहेबांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं. आयुष्यात कधी मला विजय केनवडेकर म्हटले ना, अरे विजय ये बस म्हणून चांगला गर्दीतून ओळखून काढून आणून बसवलं मला. आशिष शेलारांसारखी माणसं आहेत. महाराष्ट्र भाजपचे कितीतरी मंत्री आहेत, त्याचबरोबर सर्व पक्षीय, वैभव नाईक असून दे, दुसरे मंत्री असून दे, विनायक राऊत असून दे, माझ्या घरी येऊन चहा पाणी करून जात होते. कधी मला असा स्टॅम्प लागलेला नव्हता. पण ह्या अशा गोष्टी करून माझं खच्चीकरण करायचं, माझ्याबद्दल अपप्रचार करायचा, मी रवींद्र चव्हाण साहेबांचे माझे संबंध आहेत म्हणून मला टार्गेट करावं, कुठल्या थराचं राजकारण करायचं, किती परिवाराला त्रास द्यायचं. माझी आई वयोवृद्ध 85 वय आहे तिचं, पाय चालता येत नाही, रात्री पडण्यापर्यंत पाळी आली. माझी दोन्ही माझी बायको वहिनी माझी भीती खाली आहे. हे सगळेजण आतमध्ये घुसल्यानंतर माझा पुतण्या सैरभैर होऊन कुठे रस्त्यावर फिरत होता, अर्धा तास मिळत नव्हता. हीच आम्ही केलेली समाजसेवेचं हेच आम्हाला उदाहरण मिळालं का? माझा